मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला आजमावायचं होतं. जेव्हा आपण आघाडीमध्ये असतो तेव्हा आघाडी क्रमामध्ये चर्चा केली गेली पाहिजे. आपली भूमिका पहिले पक्षामध्ये चर्चा करून मग ती मीडियाला सांगितली गेली पाहिजे. दुर्दैवाने तसं न करता डायरेक्ट मीडियाला दिसतं. संजय राऊतांची सवय. मी तुम्हाला खात्रीनिशी सांगतो की महायुतीमध्ये देखील तिन्ही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने लढवतील. असं आमचं ठरतं आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळेल. मध्ये मनोबल वाढावं यासाठी हे संकेत त्यांनी दिले. नाही, संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये आपली भूमिका मांडलेली आहे. त्यांचा पक्ष आणि आमचा पक्ष हे दोन स्वतंत्र पक्ष आहेत. आघाडी धर्म पाळण्याचं काम सातत्याने केलं. लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, आमच्याही कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला जास्त सीटा मिळाल्या पाहिजे आणि त्या ठिकाणी आम्ही त्या मागणी सुद्धा केली होती. पण ज्या वेळेला आघाडी धर्मामध्ये आम्ही काम केलं त्यावेळी आम्ही आघाडी धर्मामध्ये पूर्ण प्रामाणिकपणे आणि मेहनत करून काम केलेलं आहे. मला वाटतंय संजय राऊतांनी त्यांच्या पक्षाबद्दल भूमिका मांडली, तशीच भूमिका आमच्या कार्यकर्त्यांची पण आहे. आम्ही आमची भूमिका आमच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल त्यानंतर आम्ही आमची भूमिका घेऊ. मला असं वाटतं की जेव्हा आपण आघाडीमध्ये असतो तेव्हा आघाडी क्रमामध्ये चर्चा केली गेली पाहिजे आणि आपली भूमिका पहिले पक्षामध्ये चर्चा करून मग ती मीडियाला सांगितली गेली पाहिजे. दुर्दैवाने तसं न करता डायरेक्ट मीडियाला दिसतं. संजय राऊतांची सवय आहे. पण ठीक आहे, त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आमच्या कार्यकर्त्यांची जी भूमिका आहे ती आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगू. निवडणूक लढवायची स्वबळावर लढवली पाहिजे ना, त्याच्यात गैर काय. महाविकास आघाडीचा जो निर्णय झाला तो देश पातळीवर आणि जे आमच्या राज्याच्या निवडणूक आहे त्याच्या संदर्भात झाला. 2019च्या आधी संजय राऊतांचा आमच्या पक्षाचा काही संबंधच नव्हता. आमचा 36चा आकडा होता, कारण ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत होते. 2019ला त्यांनी तिकडनं फारकत घेतली. त्याच्यानंतर आमच्या अलायन्स झाला आणि आमच्या अलायन्समध्ये आम्ही लोकसभा आणि विधानसभा लढवली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचं स्पष्ट मत आहे की हा निर्णय प्युअरली आमचे जे जिल्हा स्तरावरचे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनानुसार झाला पाहिजे. राज्य पातळीवरनं कुठलाही निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही जिल्हा युनिटला थोपवत नाही. त्यांना वाटतं अलायन्स करायचं ते करतात, त्यांना वाटतं अलायन्स नाही करायचं ते करत नाहीत. त्याच्यामुळे अशा पद्धतीने एक भूमिका कुठली ठोस राष्ट्रवादी तरी घेऊ शकत नाही. आम्ही UPA 1 UPA 2मध्ये काँग्रेसच्या सोबत होतो, देशामध्ये सोबत होतो, राज्यामध्ये सोबत होतो. परंतु अनेक जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही वेगवेगळ्या लढलो. पुण्यात वेगळं लढलो, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये एकत्रितपणे लढलो. त्याच्यामुळे स्थानिक परिस्थिती पाहता तो निर्णय आमची पार्टी घेते. काँग्रेसची देखील भूमिका आलेली आहे. वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची देखील हीच भूमिका आहे की स्वबळावर लढवणार आहे, पण आम्ही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेणार आहोत. मी तुम्हाला खात्रीनिशी सांगतो की महायुतीमध्ये देखील तिन्ही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने लढवतील. एकत्र यायचं होतं, सत्ता काबीज करायची होती, त्याच्यामुळे महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्रपणे त्यांनी विधानसभा लढवली, लोकसभा लढवली. परंतु नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका ते एकत्र लढवणार नाही. तिकडे त्याने वेगळी भूमिका घेतली. काँग्रेस आणि शिवसेनेने जर स्वबळावर लढायचा निर्णय घेतला तर राष्ट्रवादीची नेमकी काय भूमिका असणार आहे? ते स्वबळावर लढत असेल तर स्वाभाविक आम्ही एकटंच लढणार ना. ते दोन्ही पार्टीने जर तसा निर्णय घेतला तर तसा निर्णय त्याचं स्वागत करू. आम्ही आमच्या पद्धतीने लढू. आज ह्याच्या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा राज्य पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाही. हा निर्णय आमच्या पक्षामध्ये स्थानिक जिल्ह्याचे पदाधिकारी घेतात.